एमआयएमचा वाढता आलेख, काँग्रेसचा कोसळता आत्मविश्वास आणि या सगळ्या मागचं खरं राजकारण. मित्रहो, आज देशाच्या राजकारणात एक प्रश्न सातत्याने डोकं वर काढतोय. एमआयएम एवढ्या वेगाने का वाढतोय? काँग्रेस सारखा राष्ट्रीय पक्ष अपयशी का ठरतोय? आणि सगळ्यात महत्वाचं, याचा सामान्य मतदारांवरती काय परिणाम होतोय? आज आपण अफवा नाही, भावना नाही, तर आकडे, तथ्य आणि नाकारता न येणारी सत्य बाजू पाहणार आहोत. नमस्कार मित्रहो, मी किशोर पवार. आज आपण जाणून घेणार आहोत एमआयएमचा वाढता आलेख आणि काँग्रेस का अपयशी ठरत आहे. जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करून मात्र नक्कीच आपलं मत नोंदवा. राजकारणातील धूर बाजूला जाऊ द्या आणि सत्याची ज्वाला पेटू द्या. मित्रहो, मी तुम्हाला काही आकडे सांगतोय. एमआयएमचे नवे आकडे जे 2026 मध्ये आपल्याला समजून घ्यायचे. महाराष्ट्रातील महानगरपालिका आणि निवडणुकांचा तो निकाल, त्यामध्ये एमआयएम 114 जागांवरती विजय प्राप्त झालेला आहे. हा आकडा लक्षात घ्या. छत्रपती संभाजीनगरमध्ये 33 जागा, मालेगाव 21 जागा, अमरावतीला 15 जागा, नांदेडमध्ये 13 जागा, सोलापूरला 8 जागा आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये सुद्धा 6 जागा. एवढंच नव्हे, ठाण्यात सुद्धा 5 जागा आहेत. हे फक्त आकडे नाहीत मित्रहो, हा एमआयएमच्या विस्ताराचा ठोस पुरावा आहे. हा पक्ष आता फक्त हैदराबाद पुरता मर्यादित राहिलेला नाही. एक काळ होता फक्त हैदराबाद पुरता हा मर्यादित असणारा पक्ष आज डोर टू डोर राजकारण थेट मतदारांपर्यंत पोहोचायची आणि स्थानिक प्रश्नांवरती थेट भूमिका घेताना हा पक्ष दिसतोय. मित्रहो, डोर टू डोर राजकारण थेट मतदारांपर्यंत या पक्षाची पोहोच झालेली आहे आणि स्थानिक प्रश्नांवरती थेट प्रश्न विचारताना हा पक्ष दिसतोय. नंबर बदलतात, पण धोरण बदललं की खेळच बदलतो. मग काँग्रेसचं काय? कटू आहे पण सत्य आहे. आपण काँग्रेसकडे वळूया. बिहार विधानसभा निवडणूक 2025 काँग्रेसला किती जागा मिळाल्या माहितीत का? 61 जागा लढवले. फक्त 6 जागा त्या ठिकाणी जिंकल्या. आणि त्याच निवडणुकीत एमआयएम 29 जागा लढवते आणि 5 जागा जिंकते. म्हणजे काय? राष्ट्रीय पक्ष, शेकडो वर्षांचा इतिहास, सत्ता चालवण्याचा अनुभव, तरीही अपयश. आणि दुसरीकडे काय? एक लहान पण आक्रमक पक्षापेक्षा मागे आहे. मित्रहो, इतिहास पुरेसा नाहीये, मैदानातली उपस्थिती मात्र महत्वाची असते आणि उपस्थिती मात्र इथे एमआयएम हळूहळू आपल्या राजकारणामध्ये दाखवताना दिसते. काँग्रेसचं अपयश का? थोडंसं विश्लेषणात्मक जाणून घेऊया. हा पराभव अचानक झालेला नाहीये. कारण स्पष्ट आहे. स्थानिक नेतृत्वावर दुर्लक्ष, दिल्लीहून होणारे निर्णय जमिनीशी जोडलेले नसतात, मतदारांशी संवादात सातत्याचा अभाव आहे आणि मतदार बदलतोय. पण काँग्रेसचं राजकारण अजूनही जुन्याच साच्यामध्ये अडकलेलं आहे. आमचा पक्ष फार जुना आहे, राष्ट्रीय पक्ष आहे असं म्हणून मतदार मतदान करत नाही. आणि दुसरीकडे काय बघा, एमआयएमचा वाढता प्रभाव. एमआयएमची वाढ फक्त शहरांपुरती किंवा महाराष्ट्रापुरतीच नाही, ती बिहार सारख्या राज्यातही आपण पाहिलेली आहे. त्याला कारण काय बरं? मैदानात सतत उपस्थिती असते, थेट संवाद साधतात आणि स्थानिक प्रश्नांवरती त्यांची स्पष्ट भूमिका आपल्याला दिसते. लोकांना ऐकून घेणारा नेता हवा असतो, फक्त भाषण करणारा नाही. मित्रहो, निवडणूक म्हणजे पोस्टर नाही, ती विश्वासाची शिदोरी आहे. जेव्हा मतदार गोंधळतो तेव्हा तो मतदान व्यवस्थित करत नाही. आज काँग्रेससमोर एकच प्रश्न आहे, भूमिका बदलली का? कामाची पद्धत तुम्ही बदललेली आहे का? कारण राजकारणात दुसरी संधी मिळते, पण अनंत वेळा नाही, अनेक वेळा नाही. मित्रहो, गमावलेली जागा परत मिळवणं हीच खरी परीक्षा आहे आणि या परीक्षेमध्ये काँग्रेस अपयश होताना दिसते. मित्रहो, आजच्या या संपूर्ण चित्रातून एक गोष्ट आपण स्पष्ट समजून घ्यायची आहे की आकडे महत्वाचे आहेत, पण लोकांचा विश्वास त्याहून मोठा आहे. एमआयएमचा वाढता आलेख हा फक्त विजय नाही, तो एक राजकीय इशारा आहे. मतदार बदलतोय, अपेक्षा बदलत आहेत आणि बदल स्वीकारतोय आणि तोच टिकतो जो बदल करतो. शेवटी एवढेच म्हणेन, इतिहास लिहिला जातो जिंकणाऱ्यांकडून, पण प्रश्न हा आहे, हा इतिहास लोकांसाठी आहे का? एमआयएमचा वाढता आलेख हा चिंतेचा विषय असू शकतो का? हा सर्वांना पडलेला प्रश्न आहे. एमआयएमचा वाढता प्रभाव हे काँग्रेसला संपवून टाकणार आहे का?
हा नक्कीच या ठिकाणी उभा राहणारा प्रश्न आहे. आपल्याला काय वाटतं आपण कमेंट्स करायचं आहे. जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटू नवीन विषय घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.